गेट रेडी विथ मी फ्रेंड्स. तर त्यासाठी मी इथे स्किन केअर ऑलरेडी करून घेतलेला आहे. नंतर मी इथे सिंपलचा नॉर्मल मेकअप करणार आहे. खूप सारं थापणार नाहीये, फक्त प्रायमर आणि फाउंडेशन मी पूर्ण मेकअप पास करणार आहे. सो लेट्स गो. तर इथे मी फर्स्ट ऑफ ऑल प्रायमर यूज केलेला आहे केसचं प्रायमर. नंतर आज मी डायरेक्टली फाउंडेशन यूज करणार आहे. ते पण मी इथे 2 फाउंडेशन मिक्स केलेले आहे. एक डार्क टोन आहे, एक मीडियम टोन मधलं आहे, जे की माझ्या टोनला एकदम मॅच होतं. त्याच्यात थोडंसं मी त्यामध्ये इंग्लंडचं ड्युरालाइन यूज केलेलं आहे. बसून व्हिडिओ काढायची मजाच वेगळी, कारण किती पण वेळ काढा नो प्रॉब्लेम, पण उभं राहून निमे पाय गळून जातात. नेक्स्ट स्टेप इथे आय मेकअप साठी मी हाताने आय मेकअप करणार आहे. मी तुम्हाला म्हणलं जसं की मेकअप एकदम सिंपल करणार आहे. तो आय मेकअप मी नॉर्मलच केलेला आहे हाताने. आणि माझ्या मेकअप मधली मेन गोष्ट लायनर. काही वेळेस इतकं सुरेख आणि मस्त जमतं. आज मी बसून व्हिडिओ करते, ते बसून तर मला जमेनच, काय झाले काय माहिती. उभं राहून एकदम प्रॉपर जमतं मला. ते पण म्हणते बसून व्हिडिओ काढत जाऊ नको, उभं राहूनच व्हिडिओ काढत जा. मला तर काही वेळेस वाटतं मी आय मेकअप सगळ्यात पहिले केला पाहिजे, कारण की माझा आय मेकअपने एक दिवस तोंडच काळं होणार आहे. कारण की मस्कारा लावताना पण वरती लागतो. कसं तरी आय मेकअप करून मी लिपस्टिक लावून माझा मेकअप कम्प्लीट केला. खूप काही थापलेलं नाही, मी एकदम सिंपल मिनिमल मेकअप केलेला आहे. आणि मेन पार्ट माझ्या व्हिडिओचा, जो की मी आज तुम्हाला इयरिंग्स दाखवणार आहे, इयर कप, जे की मला जस्ट पार्सल माझं रिसीव्ह झाले. आज मी गेट रेडी विथ करणार होते, मला माहित नव्हतं की आज पार्सल येणार आहे. आज पार्सल आलं माझं. सो तर मी आज ते एअर कप्स घालणार आहे. मला एअर कप्स खूप आवडतात. आयुष्यात एक नंबर एअर कप्स आलेत, एकदम गुड क्वालिटी. जसे एअर कप्स आहेत तशी प्राइस देखील आहे. मला हे 300 पडलेले आहेत, पण ऑसम क्वालिटी. तर फक्त एअर कप्स बघू नका. मी जी साडी वेअर केलेली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा की कशी आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू, बाय बाय.